अहमदनगरी, इथे उलगडेल गाथानगरशी. इथे घेता येईल शोधनगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. नमस्कार अहमदनगरकर, अहमदनगरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपल्याबरोबर अहमदनगरमधलं नावाजलेलं 25 वर्षापूर्वीचं पंचमदा फॅन्स क्लब याचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप भोसे सर आहेत आपल्याबरोबर. जसं की तुम्हाला आज माहितीच आहे की आज किशोर कुमार यांची जयंती, जन्मदिवस किंवा वाढदिवस, तर आज त्यांचा वाढदिवस आहे. धन्यवाद. किशोरदा म्हटल्यानंतर किशोर कुमार हे आमच्यासाठी दैवत. किशोरदांना लहानपणापासून मी ऐकत आलोय. मी जेव्हा लहानपणी ऑर्केस्ट्राची प्रॅक्टिस बघायचो, माझे काका या फील्डमध्ये होते, तर मला त्यांचा जो आवाज एवढा भावायचा, एवढा आवडला की किशोरदांसारखं आपल्याला थोडंफार गाता येऊ शकतं असं लहानपणापासून मला वाटायचं. त्यामुळे मी लहानपणापासून किशोर फॅन झालेलोच होतो आणि सगळे त्यांचे गीत मी गाण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता तुम्ही म्हणालात झुमरू या चित्रपटातलं जे गीत आहे त्यांचं, त्यासाठी पण मला बरंच मेहनत करावी लागली आणि त्या गीतामुळे मला राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळालेत. ते कॉम्पिटिशन, बऱ्याच कॉम्पिटिशनमध्ये मी जेव्हा ते गीत सादर केलंय तेव्हा मला त्या गीतासाठी प्राइजेस मिळालेत आणि माझ्या खूप जवळचं ते गीत आहे. आणि किशोरदांच्या जीवनावर आधारित आहे. ते एक स्वच्छंदी माणूस होते, एक आनंदी होते, हे हरफन मौला कलाकार होते, ते स्वतः गीतकार होते, संगीतकार होते, गायक होते, निर्माता, निर्देशक, असं अष्टपैलू व्यक्तिमत्व किशोरदा होते. आणि त्यांचे गीत आपण गाण्यास आम्हाला मिळतात हे आम्ही आमचं नशीब समजतो. एक छोटीशी झलक मी त्यांची ऐकवतो. झुमरू चित्रपटातलं, झुमरू या चित्रपटातलं. मैं हूँ झुम 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 झुमरू पकड़ घूमू बन के घूमू, मैं ये प्यार का गीत सुनाता चला, मंजिल पे मेरी नजर, मैं दुनिया से बेखबर, बीती बातों पे धूल उड़ाता चला. मैं हूँ झुम 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 झुमरू पकड़ घूमू बन के घूमू, मैं ये प्यार का गीत सुनाता चला, ओ मंजिल पे मेरी नजर, मैं दुनिया से बेखबर, बीती बातों पे धूल उड़ाता चला. हे टिरिडिडिडि युडले बाकायो खापाखा, हे टिरिडिडिडिडि होरडे. खूपच सुंदररित्या तुम्ही गायलेत हे गाणं. जणू काही आज या विषयावर परत एकदा किशोरजींचाच आवाज आम्हाला ऐकू आला असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. अंगावर काटे येत आहेत की इतकं सुंदररित्या तुम्ही परफॉर्मन्स करून तुम्ही हे परत एकदा गाणं गायलंय. सर, अजून एखादा छोटासा प्रसंग असेल तर आमच्या श्रोत्यांना नक्कीच सांगा किशोरदांविषयीचा. किशोर कुमार आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, ते जबरदस्त गीतकार, संगीतकार होतेच, गायक तर जबरदस्त होतेच. त्यांनी सगळ्या प्रकारचे गीत आपल्यासाठी गायलेत. रोमॅन्टिक असू द्या, दर्दभरे असू द्या, सगळ्या पद्धतीचे त्यांनी गीत सादर केले. मला एक आठवतं, चित्रपटाचं नाव सफर आहे. कल्याणजी आनंदजीने त्या चित्रपटाला संगीत दिलं होतं आणि त्यामधलं जे गाजलेलं दर्दभरं गीत जिंदगी का सफर, हे जेव्हा रेकॉर्डिंग त्याचं चालू होतं, त्या रेकॉर्डिंगच्या वेळेस जो फील कल्याणजी भाईंना पाहिजे होता, आनंदजी भाईंना पाहिजे होता, तो तसा मिळत नव्हता. तर किशोर कुमार पण नर्वस झाले. मग शेवट कल्याणजी भाईंनी त्यावर तोडगा काढला, यार किशोर, एक काम करो, आप ये खुर्सी पे बैठ जाओ और गीत गाओ. आणि मित्रांनो, आश्चर्य वाटेल, आपण जेव्हा कुठलंही गीत रेकॉर्ड होत असतं तर गायक कलाकार हा उभा राहून रेकॉर्डिंग करत असतो, गात असतो. हे गीत किशोर कुमार यांनी खुर्चीवर बसून गायलंय आणि जो ठहराव, जे दर्द त्या गीतात आलेलं आहे, तो बसून त्यांनी जो दिलेला फील आहे, थोडंसं झलक मी ऐकवण्याचा प्रयत्न करतो.
जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं, है ये कैसी डगर, चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. फार सुंदररित्या सर तुम्ही आपल्या अहमदनगरी सगळ्या लोकांना हे गाणं ऐकवलं, त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. पण एक कलाकाराला त्या गाण्याचा परफॉर्मन्स करण्यासाठी किंवा अजून तारेवरची कसरत म्हटलं तरी चालेल की हे किती सुंदर गाणं गायसाठी त्याला माग बॅकग्राऊंडला काय काय करावं लागतं हे जे आज तुम्ही झलक दाखवली त्याबद्दल पण तुमच्या मनापासून हार्दिक अभिनंदन किंवा हार्दिक स्वागत सर. संदीप भोसे सर जे आहेत हे किशोरदा सरांचे जे चिरंजीव आहे अमित कुमार यांच्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये असतात. ते 1987ला जेव्हा निधन झालं तेव्हा पण ते कंटिन्यू अमित सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घ्यायसाठी तेव्हा संदीप भोसे सर 1987ला नाशिकमध्ये शिक्षण घेत होते. तर तेव्हाचा पिरियड असा होता की तेव्हा मोबाईल नव्हतं, टेलिफोन फार कमी प्रमाणात वापर होता. पण कमीत कमी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी त्यांना हार घालण्यासाठी सरांनी 4 तास नाशिकमध्ये ते थांबले होते रोडला. आणि आपल्याला फार अभिमान वाटेल की अमित सरांचे जे फेसबुक वॉल आहेत तुम्ही चेक करू शकता. आपल्या संदीप भोसे सरांचे जे किशोरदाचे जे गाणे गायलेत त्यांनी ते कंटिन्यू त्यांच्या अमित सरांच्या फेसबुक वॉलवर असतात. हे मला आवर्जून नगरच्या श्रोत्यांना सांगायची इच्छा झाली. सर तुम्ही या माध्यमातून तरुण वर्गाला किशोरदाच्या माध्यमातून काय संदेश देताल? तरुण वर्गांना तर मी संदेश देईलच, कारण किशोरदा मित्रांनो लक्षात घ्या त्यांनी कुठलंही शिक्षण गाण्याविषयी घेतलेलं नव्हतं. जेव्हा ते शिकले म्हणजे कुठलंही सूर किंवा आत्मसात करणं कुठली गोष्ट, थोडक्यात मी त्यांचा आता विषय निघालचा एक गोष्ट सांगू इच्छितो. किशोर कुमार जेव्हा लहान होते बालपणी त्यांचा आवाज घोगरा होता, म्हणजे एकदम चांगलाही नव्हता. पण एकदा असाच ऍक्सिडेंट झाला, त्यांच्या पायावर पाय कापला गेला त्यांचा. लहान होते किशोर कुमार, ते 2 दिवस प्रचंड रडत होते. ते रडत असताना जे जोरजोरात रडत होते त्यामुळे त्यांचा जो घसा जो त्यांचा कंठ तो मोकळा झाला आणि त्यानंतर त्यांचा आवाज वेगळा झाला, सुरीला बनला. म्हणजे ही सुद्धा एक खास त्यांचे दैवी चमत्कारच होता, कारण त्यांना जो आवाज होता ती दैवी देणगीच होती. पण ते एवढी त्यांनी त्यावर मेहनत केली की आपण सगळ्यांनी ते बघितलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. कारण कुठल्याही बाबतीत त्यांनी तपश्चर्या ती केलेली आहे. कारण जेव्हा त्यांच्या गाण्याचं रेकॉर्डिंग व्हायचं जास्त करून आता सचिन देव बर्मन हे त्यांना मुलगाच मानत आणि जे काही गायक म्हणून किशोरदा बनले घडले गेले त्यात मोठा वाटा हा सचिन देव बर्मन यांचाच होता. त्यानंतर त्यांचे चिरंजीव R.D. बर्मन हे त्यांचे खास मित्र होते आणि सगळ्यात जास्त गाणी ही ह्याच कॉम्बिनेशनने झाली R.D. बर्मन किशोरदा. आणि सगळ्यात महत्वाचा पिरियड म्हणजे 1969 नंतर जो किशोरदा गायक म्हणून मोठ्या प्रमाणात उदयास आले त्याला सगळ्यात मोठं कारणीभूत R.D. बर्मन, S.D. बर्मन. आणि जेव्हा आराधना हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा किशोरदा सुपरस्टार झाले आणि राजेश खन्ना देखील सुपरस्टार झाले. त्यानंतर राजेश खन्नांचा आवाज म्हणून किशोरदा कायम राहिले. त्यानंतर अमिताभ बच्चनसाठी देखील ते गातच होते, त्यांचा देखील आवाज झाला. म्हणजे कुठलाही कलाकार असू द्या त्याला आपला आवाज एकदम चपखल बसेल ह्या पद्धतीने त्यांचं गायन असायचं. पहिले ते त्या अभिनेत्याचं निरीक्षण करायचं, त्याच्याशी बोलायचं, त्यामुळे त्याचे हावभाव लक्षात घेऊन त्या पद्धतीने ते गीत सादर करायचे. त्यामुळे किशोरदा हे अष्टपैलू कलाकार होते. त्यांच्याकडून आपण ह्या त्यांचे बारकावे हे शिकण्यासारखे. जेव्हा तुम्ही त्यांची जास्त गाणी ऐकाल तेव्हा तुम्हाला फायदाच होईल की किशोरदा काय होते. धन्यवाद सर, तुम्ही नगरच्या श्रोत्यांना एक खूप मोठी माहिती दिली किशोरदाबद्दल. त्यानंतर तुम्ही एक तरुण वर्गाला जी शिकवण दिली ती निश्चितच तरुण वर्गाला कामाला आली पाहिजे की कोणताही कलाकार असो
त्याचं उभं आयुष्य निघून जातं खस्ता खात आणि त्यानंतर त्या माणूस स्टार म्हणून बनतो. तर आजकालच्या युवा पिढीला तुम्ही जो संदेश दिलाय की एक्सपिरियन्स घ्या, 20-20, 25-25 वर्ष तुम्ही त्या गोष्टी करत राहा, रिहर्सल करा, त्यानंतरच तुमचं नाव बनणार आहे. धन्यवाद सर. सर त्यांना हसवण्यासाठी एक छोटीशी तुम्ही कोणत्या तरी मिमिक्री करून दाखवा ही इच्छा आहे. हे बघा, आता विषय निघालाच. किशोर कुमार यांचे मोठे बंधू अशोक कुमार, ज्यांनी किशोर कुमार यांना या फील्डमध्ये आणलं, त्यांचा थोडा आवाज मी ऐकवण्याचा प्रयत्न करतोय. सगळा एक्सप्रेशन चेहऱ्यावर असतं, जे मी किशोर दांकडून शिकलेले आपणही बघू शकता. अशोक कुमार, जेव्हा तो आवाज तुम्हाला ऐकायचा आहे, बघायचा आहे, तेव्हा तो आपल्याला त्या कॅरेक्टरमध्ये उतरावं लागतं. अशोक कुमार: अरे बेटे, मेरे पास आओ. अरे क्या बोलती तू, आती का खंडला. अरे हमारा किशोर देख, कितना प्यारा गाता है. अरे मेरे साथ आओ, अरे कुछ गाओ हम लोग. हाँ, मेरे लिए थंडाला आ. थँक्यू. आपल्या मुलाखतीतला शेवटचा आणि फार चांगला प्रश्न एक माझ्या मनात आलाय सर, की सर तुम्ही किशोर कुमार यांच्या स्वभावातले किंवा त्यांच्या आयुष्यातले असे कोणकोणते गुण तुम्ही स्वतःच्या आयुष्यात किंवा स्वतःच्या डेलीच्या परफॉर्मन्समध्ये आत्मसात केले? हे बघा, माझे गुरुच किशोरदा आहे, मी किशोर भक्त आहे, त्यामुळे बरेचसे गुण मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासारखंच मी गाण्याचा थोडाफार प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, ते अभिनेताही जबरदस्त होते, कॉमेडियन होते, त्यामुळे तो सुद्धा गुण मी घेतलेला आहे. तुम्हाला माहीतच आहे, मी मिमिक्री आर्टिस्ट पण आहे. बऱ्याच मोठमोठ्या कलाकारांबरोबर मी काम केलंय, जॉनी लिव्हर यांच्याबरोबर देखील मी टूर केल्यात. म्हणजे ह्या गोष्टी किशोरदांकडूनच मला मिळाल्यात. कारण समोरच्याला आनंदी कसं ठेवावं, हजरजबाबी कसं राहावं, हे सगळं किशोरदांकडूनच शिकलेलं आहे. तुम्ही फार सुंदररित्या अजून एक एक्सपिरियन्स सांगितला आणि एक जीवन जगण्याची कला सांगितली की या जीवनात आयुष्यात चढ उतार चालूच राहतात, पण आनंदी राहायचा आणि दुसऱ्याला पण आनंद देत राहायचा. खरंय. अशोक कुमार सर त्यांचे मोठे बंधू, त्यांची पण फार सुंदररित्या आठवण येत राहते आणि दिवसातून काही ना काही आम्ही नवीन केलं याचा आम्हाला अभिमान वाटतो. धन्यवाद. आज मला आपण बोलवलं आणि इथे माझे गुरु किशोर कुमार यांच्याविषयी मत व्यक्त करायला लावलं. ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे. जाताना किशोरदांचीच एक ओळ मी आपल्याला गुणगुणेल, जी आपल्या आयुष्याचं सार आहे. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. थोड़े आंसू है, थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. जय किशोरदा. नमस्कार मित्रांनो, मी गायक संदीप भुसे. आपण जो हा सगळा कार्यक्रम बघता त्या अहमदनगरी चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गाण्याचा आनंद घ्या. बऱ्याच गोष्टी आपल्याला आनंदित देतील. धन्यवाद. आज आपण पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करेल की आपण न विसरता लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर देखील करा आपल्या मित्रांसाठी. अहमदनगरी, इथे उलगडेल गाथानगरशी. इथे घेता येईल शोधनगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.